इकडे बघा. सगळेजण स्वागत करतायत, बकासुराचं स्वागत करतायत. कारण बकासुर आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होणार आहे. मोहित शेट्टी पण प्रत्येक जण सांगावं लागतंय की गर्दी करू नका, धावपळ करू नका. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चिपळूणमध्ये बकासुराची क्रेज पाहायला मिळते. तुम्हाला सर्वांना उत्सुकता झाली असेल की इथे ढोल का वाजवत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्गाने का गर्दी केली. सगळ्यांच्या तरुणांचा चाहता असलेला बकासुराचं आगमन झालेलं आहे. इथे बघू शकता किती मोठ्या प्रमाणावरती इथे प्रत्येकजण कॅमेरा घेऊन बकासुराचं दृश्य टिपण्यासाठी प्रयत्न करतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तरुण पिढीने बकासुराला बघण्यासाठी गर्दी केली आहे. शर्यतीचा राजा एकच बकासूर. बकासुराचं आगमन झालेलं आहे मावशी प्रदर्शनामध्ये चिपळूणमध्ये आणि मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्गाने बकासुराला बघण्यासाठी गर्दी केली आहे. इथं बकासुराचं पूजन केलं जात आहे. बकासुराचं हार घालून स्वागत केलं जात आहे. पुरणपोळी खाली जावं खायला जावं बकासुराचं आता स्वागत केलं जात आहे. प्रत्येक जण म्हणतोय आला रे आला, शर्यतीचा राजा आला, बकासूर आला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुणांमध्ये क्रेज पाहायला मिळते. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बकासुराचं स्वागत केलं जात आहे. स्वभावाने जेवढा शांत तेवढाच शर्यतीमध्ये मैदान गाजवणारा बकासूर चिपळूण नगरीत आगमन झालंय. 2026च्या कृषी प्रदर्शनामध्ये सर्वात वैशिष्ट्य असणारा, सर्वांचा आकर्षण असणारा बकासूर चिपळूणमध्ये आलेला आहे. दुपारचे 2 वाजले आणि बहादूरशाह पासून तर कृषी प्रदर्शनाचं मैदान आहे तिथपर्यंत बकासुराची बाजूकडून मिरवणूक काढली जाईल. सेल्फी काढण्यासाठी बकासुराचं एक क्षण टिकण्यासाठी प्रयत्न करतोय. बकासुराचं पूजन केलं गेलं आहे. 2 तासाच्या गजरामध्ये बकासुराचं स्वागत केलं जात आहे 2026च्या कृषी प्रदर्शनामध्ये. अक्षरशः तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली आहे बकासूरला बघण्यासाठी. तर मोहित शेठ बकासुराची मिरवणूक निघाली आहे. बहादूर सिंग पूर्ण ट्रॅफिक झालंय. बहादूर सिंग मध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक झालंय. खूप मोठ्या प्रमाणावरती बकासुराला बघण्यासाठी तरुणांनी गर्दी केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती
गर्दी झालेली आहे. आपण बघितले बरीचशी कॉलेजची मुलं डायरेक्ट कॉलेजमधून बकासूरला बघण्यासाठी आलेली आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये कॅमेरा GoPro घेऊन एक क्षण बकासूरला जिंकण्यासाठी. ओ महिषार बघण्यासाठी इथे हजर झाले. मोदी शेट आहेत, बक्या शेट आहेत. मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक झालंय. दोन्ही बाजूला ट्रॅफिक झालंय. मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्गामध्ये उत्साह आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय. बकासूराचं स्वागत होतंय. बहादूर शेठ कृषी प्रदर्शन असं बकासूराचा मिरवणूक सोहळा आपण पाहतोय. खूप मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग आणि चिपळवासी बकासूर प्रेमींनी इथं हजेरी लावलेली आहे. बकासूराची क्रेज आपल्या चिपळूणमध्ये पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावरती बहादूर शेठ मध्ये आपल्याला ट्रॅफिक पाहायला मिळत आहे. शांत स्वभावाचा असणारा बकासूर मैदानात ठेवण्यात आपल्याला आक्रमक दिसतो. मैदान गाजवणारा शर्यतीचं मैदान गाजवणारा बकासूर हा चिपळूणमध्ये आगमन झालंय. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग कॉलेजची मुलं बघितलं तर कॉलेजची मुलं डायरेक्ट कॉलेजमधून बकासुराचं भेट घेण्यासाठी इथं हजर झालेल्या प्रत्येक जणाला एक सेल्फी काढायची बकासुराबरोबर. बकासुराची मिरवणूक तरुण वर्गाने एकदम तरुण वर्गामुळे पूर्ण हा जो बहादूर शेठ खेडीचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे भरून गेला आहे. बकासुराची क्रेज पाहू शकतो. मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग चिपळूणकर कृषीप्रेमी इथे बकासुराला बघण्यासाठी गर्दी केली. प्रत्येक जण आपला मोबाईल GoPro कॅमेरा घेऊन बकासुराचं छायाचित्र टिपणार आहे.
बकासूर. मोठ्या प्रमाणावरती झगडे रचले होते. मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग इथे उत्साही दिसतोय बकासूरला पाहण्यासाठी. अशाची जवळजवळ 1 किलोमीटरची मोठी रांग लागली. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सर्व आसपासच्या गावातून तालुक्याच्या बाहेरचे सुद्धा तरुण वर्ग बकासूरला पाहण्यासाठी आले. काही जण इकडे आपल्या टेम्पोवरती चाललेले दिसत आहे. मागच्या बाजूला बघू शकता किती मोठ्या प्रमाणावरती इथे तरुण वर्गाने गर्दी केली बकासूरला पाहण्यासाठी. तरुणांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणावरती उत्साह आहे. कॉलेज तरुण मोठ्या प्रमाणावरती इथं बकासूरला पाहण्यासाठी उपस्थित झाले. एकच जल्लोष, फक्त बकासूर. चिपळूणमध्ये बकासूराची क्रेज मोठ्या प्रमाणावरती बकासूरला पाहण्यासाठी इथं गर्दी होते. सर्व तरुण वर्ग चिपळूणकर बकासूरला पाहण्यासाठी एकच गर्दी. शर्यतीचा मैदान गाजवणारा बकासूर चिपळूणमध्ये. बकासूराची क्रेज पाहू शकता. बकासूराची सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. एक फोटोसाठी बकासूराबरोबर एक फोटोसाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय. मोहिनी शेठ, पके शेठ हे सुद्धा बकासूराबरोबर हजर आहेत. किती मोठ्या प्रमाणावरती कॅमेरे, ड्रोन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्रोन बघू शकता बकासूराचं दृश्य टिपण्यासाठी. ड्रोन कॅमेरे घेऊन सगळे बकासूर प्रेमी हजर झालेले आहेत. बकासूराला हात लावण्याचा प्रयत्न करतात. बकासूराला हात लावण्याचा प्रयत्न करतात. बकासूराबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. चिपळूण बकासूरमय झालाय प्रत्येकाच्या तोंडाच्या नावावरती. बकासूर आणि बकासूर बकासूर.
आपल्याला ही गर्दी दिसते ती बकासूर पाहण्यासाठी आहे आणि आपण जर बघितलं तर 90% तरुण वर्ग आहे. बरेचसे जे असे जे मी प्रेक्षक वर्ग बघतोय, तरुण बघतोय जे डायरेक्ट कॉलेजमधून आपले डायरेक्ट इथे कृषी प्रदर्शनाला आलेले आहेत. कॉलेजमधून डायरेक्ट कृषी प्रदर्शनाला आले आहेत. आपल्या त्यांची स्कूल बॅग सुद्धा पाठीवरती आहे. कृषी प्रदर्शनामध्ये त्यांनी हजेरी लावलेली ती बकासूरला बघण्यासाठी. मोठ्या प्रमाणावरती इथे बकासूरला बघण्यासाठी तरुण वर्गाने गर्दी केली. 2025ला सुद्धा बकासूर आला होता, त्यावेळेला अशी क्रेज होती आणि आपण पाहतोय एवढ्या वर्षानंतर सुद्धा बकासूरची क्रेज थोडी सुद्धा कमी झालेली नाहीये. बकासूराचं ढोल पथक आहे. बहादूर शेठ कृषी प्रदर्शन बकासूराची मिरवणूक काढण्यात आलेली आहे. बकासूरासाठी का स्टेज बनवण्यात आलेला आहे. सुंदर असा शामियाना बनवण्यात आला आहे. ह्या शामियान्यामध्ये बकासूराचं आगमन झालंय. मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्गाने गर्दी केली बकासूर बघण्यासाठी. दुपारी 1 वाजता बकासूराचं आगमन झालंय. मोठ्या प्रमाणावरती आपल्याला कोकणात घाटाच्या खाली सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बकासूरची आपल्याला क्रेज पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावरती कॉलेजचा तरुण वर्ग बकासूराला बघण्यासाठी इथं हजर झालाय. इकडे बघा जरा. गर्दी दिसते ती बकासूर बैलासाठी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बकासूराला बघण्यासाठी गर्दी केली. तब्बल 12 वेळा ओरिजिनल हिंद केसरी जिंकलेला बकासूर. मी ओरिजिनल म्हणतो कारण की भरपूर हिंद केसरी स्पर्धा होतात. ओरिजिनल हिंद केसरी तब्बल 12 वेळा जिंकलेला बकासूर आज चिपळूणमध्ये आला आहे. जो मोहीर शेतकरी याच बकासूरामध्ये मोहीर शेठ झाला. ते मोहीर शेठ सुद्धा इथं आहे. पक्या शेठ सुद्धा आलेले आहेत. आपण क्रेज बघू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बकासूरला बघण्यासाठी चिपळूणकरांनी गर्दी केली.